So next question is like this. There are two resistances which are parallel. आणि हे दोन्ही रेजिस्टन्सेस जे आहेत ते पॅरल मध्ये आहेत आणि किती आहेत 17 ओहम each. 17 ओहम. And this parallel combination is connected to parallel combination of battery. या पद्धतीने दोन बॅटरी जे आहेत ते पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये जोडलेले आहेत आणि या बॅटरी जे आहेत ते किती आहेत 1.5 व्होल्ट 1.5 व्होल्ट आणि त्यांचा इंटरनल रेजिस्टन्स आहे स्मॉल r and स्मॉल r. ओके. So this is the combination. So current I flows through the circuit. Okay, तर क्वेश्चन बघा पुन्हा एकदा. Two identical cell of EMF 1.5 volt and 1.5 volt are joined in parallel to provide supply to an external resistance consisting of two resistances 17 ohm and 17 ohm connected parallel to each other. ठीक आहे, दोन सेल पॅरल मध्ये 17 चे पॅरल मध्ये आहेत. ओके. आणि याच्यामध्ये काय दिलंय A voltmeter reads terminal voltage of cell to be 1.4 volt. म्हणजे प्रत्येक सेलचं व्होल्टेज जे आहे ते किती आहे 1.4 व्होल्ट आहे. टर्मिनल पीडी पण दिलाय. पोटेन्शियल डिफरन्स इज ऑफ 1.5 व्होल्ट. टर्मिनल पीडी सॉरी 1.5 नाही 1.4 व्होल्ट. .4 व्होल्ट दिलाय. ठीक आहे, मग आता हे सर्किट कसं सॉल्व्ह करावं लागेल व्यवस्थित जरा लक्ष द्या. आणि क्वेश्चन मध्ये काय विचारलंय व्हॉट इज इंटरनल रेजिस्टन्स ऑफ ईच सेल. व्हॉट इज इंटरनल रेजिस्टन्स ऑफ ईच सेल. आता बघा या दोन सेलचा पीडी दिलाय 1.4 व्होल्ट. ओके. आता पीडी कसं काढतो फी इज इक्वल टू ई मायनस आय आर या रिलेशन काढतो ना. टेक्स्टबुक मध्ये वेगळ्या मेथडनं दिलंय, आपण वेगळ्या मेथडनं सॉल्व्ह करायला लागलोय. ओके. सो टर्मिनल पीडीचा फॉर्म्युला काय असतो फी इज इक्वल टू ई मायनस आय आर. ओके. आता पीडी तर आपल्याला या क्वेश्चन मध्ये दिलाय 1.5. ईएमएफ किती आहे सेलचा आपल्याला माहित आहे 1. पीडी किती आहे 1.4. ईएमएफ किती आहे 1.5 मायनस आय इंटू स्मॉल आर. आता इंटरनल रेजिस्टन्स काढण्यासाठी काय करावं लागेल करंट किती फ्लो होतोय तो काढावा लागेल. लक्षात येते म्हणजे करंट आपल्याला काढायला पाहिजे. आता करंट कसा काढता येईल हे बघा. टर्मिनल पीडी म्हणजे या दोन पॉइंट मधला पीडी त्यांनी 1.5 व्होल्ट दिलाय. म्हणजे हा पॉइंट ए आणि हा पॉइंट बी या दोन पॉइंट मधला पीडी किती दिलाय 1.4 व्होल्ट सॉरी 1.4 व्होल्ट दिलाय. आता हा पॉइंट म्हणजे इथं पॉइंट ए येऊ शकतो कारण हे डायरेक्ट कनेक्टेड आहे ना. हा पॉइंट बी म्हणजे काय येणार इथं बी येऊ शकतो. म्हणजे आता 17 चा इक्विव्हॅलंट किती होणार बघा. इथं इक्विव्हॅलंट काढतो मी. 17 चा इक्विव्हॅलंट म्हणजे 17/2 म्हणजे काय येणार 8.5 व्होल्ट येणार. आणि त्याला पीडी किती येणार बघा. पीडी येणार आहे त्याला दॅट इज ए आणि बी मधला पीडी तो 17 च्या पॅरललला जाणार ना. लक्षात येते का. दॅट इज 1.4. ठीक आहे. म्हणजे इथून या सर्किट मधून फ्लो होणारा करंट जो आहे ओके रेजिस्टन्सेस मधून फ्लो होणारा करंट जो आहे तो किती असणार 8.5 डिवायडेड बाय 1.4. ओके. एवढा करंट जो आहे तो दोन्ही रेजिस्टन्सेस मधून फ्लो होणार आहे किंवा आपण असं लिहूया 85 डिवायडेड बाय 14 एम्पियर एवढा करंट काय होणार फ्लो होणार. ठीक आहे. आता हा करंट कुठून येणार आहे इकडून येणार ना. दोन बॅटरी मधून येणार किती 85/14. आता तुम्हाला माहित आहे की पॅरलल कॉम्बिनेशन मुळे करंट वाढतो बरोबर आहे ना. म्हणजे एकूण करंट किती 85/14 पुढे जायला पाहिजे आणि या दोन सेलला प्रोड्यूस करायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक सेलला करंट किती असणार इथं पहिल्या सेलला हाफ असणार आणि दुसऱ्या सेलला हाफ दोघांचा मिळून 85/14 व्हायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक सेलचा काय येणार आहे 85/28 येणार. ओके. आणि मग ही व्हॅल्यू मी इथं ठेवतो आता.
सो 1.4 इज इक्वल टू 1.5 मायनस आय येणार आहे 85 डिवायडेड बाय 28 इंटू इंटरनल रेजिस्टन्स. ओके, हे LHS ला आणतो. सो 85 बाय 28 इंटू स्मॉल आर इज इक्वल टू 1.5 मायनस 1.4 होणार, म्हणजे 0.1 येणार. सो स्मॉल आर इज इक्वल टू 0.1 इंटू 28 डिवायडेड बाय 85. ओके, या पद्धतीने हे आन्सर येण्याची शक्यता आहे. सो फी इज इक्वल टू ई मायनस आय आर. EMF आहे 1.5 मायनस आय इंटू आर, दॅट इज 1.4. ओके, सो इंटरनल रेजिस्टन्स जो आहे तो एवढा येणार, दॅट इज 2.8 डिवायडेड बाय 85. that is the internal resistance. सॉरी, इथं काही मिस्टेक्स झालेले आहेत. एक मिनिट. देर आर सम मिस्टेक्स करेक्ट करूया. पहिली मिस्टेक इथं आपण केलेली आहे. करंटचा फॉर्म्युला काय आहे? सॉरी, हे 1.5 व्होल्ट आहे आणि 8.5 का आहे? ओहम आहे. सो करंट इज PD डिवायडेड बाय द रेजिस्टन्स. ओके, सो दिस इज द करंट, दॅट इज 14 डिवायडेड बाय 85 एम्पियर हा करंट येणार. ओके, करंट इथं एवढा आल्यानंतर मग कॅल्क्युलेशन आता इथं सगळं चेंज होणार आहे. ओके, 14 बाय 85 हा काय असणार आहे? टोटल करंट, दोन बॅटरी मधून निर्माण होणारा 14 बाय 85. सो एका बॅटरीनं दिलेला करंट किती असणार आहे? कारण हा टोटल करंट म्हणजे दोन बॅटरीचा मिळून असणार, कारण पॅरल कॉम्बिनेशन मध्ये करंटचं काय होतं? ऍडिशन होतं. सो 14 बाय 85 एम्पियर बाहेर पडायचं असेल तर पहिल्या बॅटरीचा असला पाहिजे त्याचा हाफ. 14 बाय 85 चा हाफ काय होणार? 7 बाय 85. 7 बाय 85. आणि मग आता एका बॅटरीसाठी फीचा फॉर्म्युला वापरू शकतो. फी इज इक्वल टू ई मायनस आय आर. सो 1.4 इज इक्वल टू 1.5 मायनस आय किती? एका बॅटरीचं किती? 7 बाय 85 आर, असं ते होणार आहे. सो देअरफॉर 7 बाय 85 आर जर LHS ला घेतलं तर RHS ला काय येणार आहे? 1.5 मायनस 1.4 म्हणजे 0.1. सो स्मॉल आर इज इक्वल टू 85 इंटू 0.1 म्हणजे 8.5 डिवायडेड बाय 7. सो आन्सर किती येणार आहे? अप्रॉक्सिमेटली 1.2 ओहम. अप्रॉक्स 1.2 ओहम इज द आन्सर. सो दिस इज द आन्सर. बुक मध्ये देखील तेवढंच आन्सर काढलेलं आहे, फक्त बुक मध्ये काय केलेलं आहे? काहीतरी वेगळी मेथड यूज केलेली आहे. या प्रॉब्लेम मध्ये काय केलं ते अगोदर लक्षात आलं का? बघा, हे बघा, दोन्ही सेलचा PD दिलाय आणि सेलचा इंटरनल रेजिस्टन्स काढायला सांगितलाय. तर सेलच्या PDचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, फी इज इक्वल टू ई मायनस आय आर. याच्यामध्ये कुठल्या कुठल्या व्हॅल्यू दिल्या ते आपण सुरुवातीला बघितलं. सेलचा PD दिलाय 1.4, ठीक आहे. EMF सेलचा पण क्वेश्चन मध्ये दिलाय 1.5. आय इंटू स्मॉल आर काढायचा आहे, म्हणजे त्या सेलनं प्रोव्हाइड केलेला करंट काढायला पाहिजे आपल्याला. लक्षात येत आहे? त्या सेलनं प्रोव्हाइड केलेला करंट काढायला पाहिजे. आणि सेलनं प्रोव्हाइड केलेला करंट कसं काढणार? बघा, आता 17चा इक्विव्हॅलंट किती येणार आहे? 8.5 ओहम येणार रेजिस्टन्स. आणि याला PD किती आहे? 1.4च आहे. ओके, कारण सेलचा PD म्हणजे 17 ला असणारच PD येणार. लक्षात येते? कारण सेलचा PD म्हणजे A आणि B पॉइंट मधला PD. लक्षात येते? आणि 17 ओहम आणि 17 ओहमचं पॅरल कॉम्बिनेशन A आणि B च्या मध्ये जोडलंय ना, त्याच्यामुळं सेलचा जो PD असणार आहे तोच काय होणार आहे? रेजिस्टन्सेसला PD जाणार. रेजिस्टन्सेस इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स किती येणार? 8.5 ओहम, आणि त्याला PD किती जाणार? 1.4 व्होल्ट. त्याच्यामुळं त्या रेजिस्टन्सेस मधून फ्लो होणारा करंट जो असणार आहे, टोटल करंट, तो किती येणार आहे? 1.4 डिवायडेड बाय 8.5 म्हणजे 14 बाय 85. ओके,
हा एवढा करंट या दोन्ही रेजिस्टन्सेस मधून पास होणार आहे आणि हा करंट कोण सप्लाय करणार आहे? 2 सेल सप्लाय करणार आहेत. सो 14/85 एम्पियर हा करंट कोण करणार आहे? 2 सेल सप्लाय करणार आहे. सो एका सेलनं सप्लाय केलेला करंट त्याचा हाफ असणार आहे, कारण दोन्ही आयडेंटिकल सेल आहेत. ठीक आहे, कारण पॅरल कॉम्बिनेशन मध्ये काय होतं? टोटल करंट म्हणजे सम ऑफ द टू करंट्स असणार आहे. सम ऑफ करंट बाय द टू सेल्स. म्हणजे प्रत्येक सेलचा करंट असणार आहे, करंट ऑफ ईच सेल येणार आहे 14/85 चा हाफ म्हणजे 17/85 एम्पियर येणार. आणि ही करंटची व्हॅल्यू काय केली मी? फी इज इक्वल टू ई मायनस आय आर या इक्वेशन मध्ये ठेवलेली आहे. आणि त्याच्यामुळे इंटरनल रेजिस्टन्स तुमचा अप्रॉक्सिमेटली 1.2 ओहम येणार आहे. सो दॅट इज युअर आन्सर. आजचं सेशन आपण इथंच एंड करतोय. बाय.